10वी-12वी नंतर इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा करायचंय आणि लोकलच्या जीवघेण्या प्रवासाची भीती वाटतेय, तर मग सर्वोत्तम पर्याय कर्जत भिवपुरीचं यादवराव तासगावकर पॉलिटेक्निक. सुसज्ज लॅबोरेटरीज, अनुभवी शिक्षक वर्ग, भव्य ग्रंथालय, जिम, स्पोर्ट्स, सांस्कृतिक कार्यक्रम, बस फॅसिलिटीज आणि बरंच काही. AIML, कॉम्प्युटर, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये डिप्लोमा उपलब्ध. राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी. शिवसेना महिला आघाडीच्या अंबरनाथ शहरातील पदनियुक्त्या शनिवारी जाहीर करण्यात आल्या. शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांच्या हस्ते नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. महिला आघाडीच्या नव्या पदनियुक्तीत मीना सुरेश वाळेकर यांना उपजिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर मालती पवार यांना अंबरनाथ शहर संघटक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसंच सुवर्णा सुभाष साळुंखे यांना अंबरनाथ विधानसभा संघटक, तर सुषमा रसाळ यांना अंबरनाथ विधानसभा सहसंघटक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त 5 उपशहर संघटकांची नियुक्तीही करण्यात आली आहे. यात सोनिया म्हात्रे, रेखा रवी करंजुले, रुपाली रवी पाटील, अनिता लोटे आणि वैशाली मुळे यांचा समावेश आहे. त्यांच्यावर शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. या सर्वांना शनिवारी जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांच्या हस्ते आणि आमदार डॉक्टर बालाजी किनीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे, माजी शहर प्रमुख श्रीनिवास वाल्मिकी, माजी नगरसेवक सुभाष साळुंखे यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. यानंतर अंबरनाथ शहरात शिवसेना महिला आघाडी मीना वाळेकर आणि मालती पवार यांच्या नेतृत्वात अधिक जोमाने काम करेल असा विश्वास महिला आघाडीने व्यक्त केला. राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी.